आता सटवाईची कहाणी. आपल्या लोकजीवनात अनेक देवतांना मानाचं स्थान असतं, पण काही देवता या केवळ एखाद्या वेळी सन्मानाला पात्र ठरतात. एरवी त्यांचा नामा उल्लेख हा कायमचा उपरोधाने होतो. अशीच सर्वांचं दैव लिहिणारी, पण स्वतः मात्र या उपरोधाच्या बाबतीत दुर्दैवी ठरलेली देवता म्हणजे सटवाई, अर्थात षष्ठी. सटवाई ही मूळ प्रकृतीच्या 6व्या अंशापासून प्रकट झाली, म्हणून तिचं नाव षष्ठी. ती विष्णुमाया रूपिणी आणि ब्रह्मदेवाची मानसकन्या आहे. तिला स्कंद कार्तिकेयाची शक्ती मानतात. बाळाचं दैव लिहिणारी देवी म्हणून तिचा लौकिक आहे. मांजर हे तिचं वाहन आहे. जन्मानंतर 5व्या रात्री बाळाचं नशीब लिहायला ती येते. महाराष्ट्रात 5व्या दिवशी संध्याकाळी तर गुजरातमध्ये 6व्या दिवशी षष्ठी पूजन करतात. जननी सर्व भूतानाम बालानामच, विशेषतः नारायणी स्वरूपेन बालम रक्षमेव सर्वदा, अर्थात सर्व जीवांना विशेषतः लहान बाळाला आईसारखे सांभाळणारी नारायणी स्वरूप अशी ती सटवाई माझ्या बाळाचं रक्षण करो असं मागणं मागितलं जातं. यानंतर बाळ 6व्या महिन्याचं झालं की त्याला सटवाईच्या दर्शनाला नेतात. ही सटवाई नेहमी गावाबाहेरच असते. सटवाईची बद्दलची एक लोककथा प्रचलित आहे. रोज रात्री आपली आई कुठे जाते असा प्रश्न सटवाईच्या मुलीला पडला. तिने आईला याबाबत विचारले तेव्हा तिने तो विषय टाळला, परंतु मुलीच्या हट्टापुढे तिचा नाईलाज झाला. मी जन्मलेल्या मुलांचे भविष्य लिहिण्यासाठी जाते असे उत्तर तिने दिले. तू दुसऱ्यांचे भविष्य लिहितेस, मग माझे भविष्य काय आहे असा प्रश्न त्या सटवाईच्या मुलीने केला. तेव्हा सटवाई माता म्हणाली, तुझे लग्न तुझ्या पोटी जन्मलेल्या मुलाशीच होईल. हे ऐकल्यानंतर लग्नच न करण्याचा निर्णय ती मुलगी घेते. काही दिवसांनी एक राजपुत्र तिच्या झोपडीजवळ नदीकिनारी पाणी पिण्यासाठी येतो. योगायोगाने राजपुत्राने चूळ भरून थुकलेले पाणी तिच्या पिण्यात येते. त्यामुळे तिला दिवस जातात. कालांतराने तिला मूल झाल्यानंतर ती जंगलात टाकून देते. ते मूल एका राजाच्या हाती लागते. तो त्या मुलाचे संगोपन व पालन पोषण करतो. तो मुलगा मोठा झाल्यानंतर शिकारीसाठी एके दिवशी जंगलात जातो. तिथे त्याला माहीत नसलेली त्याची आई भेटते. तो तिच्या प्रेमात पडतो. आपणास झालेला मुलगा आपण टाकून दिल्यामुळे आपल्या आईचे म्हणजेच सटवाईचे भविष्य खोटे ठरेल असे समजून ती त्या युवकाच्या प्रेमाला प्रतिसाद देते. दोघांचे लग्न ठरते, परंतु मूल टाकताना त्याच्या भोवती गुंडाळलेले कपडे युवकाने जपून ठेवलेले असते. ते कापड पाहिल्यानंतर आपल्या मुलाशीच लग्न ठरल्याचे तिच्या लक्षात आले. थोडक्यात सटवाई सांगत असलेले भविष्य कधीही खोटे ठरत नाही, असा या कथेचा आशय आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.